नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. आणि आपल्या सगळ्यांना जसं माहिती आहे, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही स्टार प्रवाहावरची मालिका आता बंद होते आणि बंद झालेली आहे थोडक्यात. तर ही मालिका बंद होत आहे, तर आता नेमकी मालिका कोणत्या ठिकाणी दिसणार आहे? कारण या मालिकेतील प्रमुख भूमिका करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांची ज्यांनी भूमिका केलेली आहे ते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जाहीर केलं, किंवा त्याच्यामध्ये त्यांचा एक व्हिडिओ आहे तो सध्या व्हायरल होतोय. ते म्हणतात की आम्ही जरी ही मालिका बंद होईल तरी सुद्धा स्टार प्रवाहावरून जरी बंद होईल तरी सुद्धा ही मालिका गोष्ट सुरू राहणार आहे. ही गोष्ट सुरू राहणार म्हणजे अर्थातच मालिका सुरू राहणार आहे. ते आपल्या कलाकारांना, सहकारी कलाकारांना हे सुद्धा सांगतायत की आपण पुन्हा एकदा 13 जून पासून या मालिकेचं शूटिंग सुरू करणार आहोत. तर अतिशय चांगली गोष्ट आपल्या सगळ्यांना म्हणता येईल, कारण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जो इतिहास आहे हा पुन्हा एकदा घराघरापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे या स्टार प्रवाह वाहिनीला लाज वाटली पाहिजे की इतकं सगळं प्रबोधन करणारी मालिका आणि हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंचा संघर्षाचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचत असताना जर ही मालिका बंद केली जात असेल, काही छोट्या मोठ्या कारणावरून, एक आर्थिक कारण सांगितलं जातं की म्हणजे बघा की आपण ज्यांच्या भरोशावर जगतो आहोत हे स्टार प्रवाह वाहिनीने समजून घेतलं पाहिजे की त्यांचा कुठेतरी आपण अपमान करतो आहोत. बघा, महाराष्ट्राच्या भरोशावर सगळे लोक जगत आहेत, मराठीच्या भरोशावर जगत आहेत, आणि अशा प्रकारे ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधन केलं, जगणं शिकवलं, त्या महाराष्ट्रातून ही मालिका बंद होत्या. हे फार दुर्दैवी आहे असं म्हणता येईल. याऐवजी 7:30 वाजता ही मालिका असायची. बघा, 7:30 वाजताच्या मालिकेच्या ऐवजी आता दुसरी मालिका या ठिकाणी दाखवली जाणार आहे. बघा, या मालिकेच्या ऐवजी एक सासू सुनेचे भांडण दाखवणारी मालिका जाणार. काही लाज वाटेल की नाही यांना? बघा, ही मालिका आहे काय सुनेचं वगैरे काय आहे सगळं? म्हणजे तुम्ही ज्या काही महिला वर्ग आहे या महिला वर्गांचं प्रबोधन करणाऱ्या गोष्टी प्रसारित करणं गरजेचं असताना तुम्ही ह्या अशा सडल्या गोष्टी इकडे दाखवतात स्टार प्रवाह वाहिनी. म्हणजे तुम्ही किती दर्जा तुमचा खाल्लेला आहे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. बघा, म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय नेमकं यावरून आपल्याला लक्षात येईल. इतके सगळे लोकांनी महाराष्ट्रातून या सगळ्या गोष्टीसाठी सांगितलं, टीआरपीचं कारण देऊन तुम्ही मालिका बंद पाडू नका, की अनेक गोष्टी याच्यामध्ये प्रबोधनासाठी मालिका चालू असली पाहिजे, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातून येत होत्या. या मालिकेच्या ज्या काही प्रमुख जे आऊची भूमिका ज्यांनी केली, गार्गी फुलेंनी सुद्धा फार भाऊक होऊन काही प्रतिक्रिया दिलेल्या होत्या, तरी सुद्धा ते स्टार प्रवाह वाहिनीला लक्षात आलं नाही किंवा दिसलं नाही. त्याच्यामध्ये स्टार प्रवाहाचा जो प्रताप आहे तो पुन्हा सुरू केले नाहीत तर याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांची नाराजी राहील, अशा प्रकारच्या सुद्धा पोस्ट याच्यामध्ये व्हायरल झालेल्या आपण सगळ्यांनी पाहिल्या. महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत की मालिका बंद होत आहे म्हणून. मग आता ही मालिका पुन्हा कुठे दिसणार? तर याच्या प्रकारचा एक काही पोल त्याच्यामध्ये जारी करण्यात आला होता. तर त्यामध्ये अनेक अशा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी आपलं मत नोंदवलं की ही मालिका एकतर युट्यूबला दाखवा किंवा मग झी वाहिनीवरती दाखवा. मग झी वाहिनी ही योग्य आहे, स्टार प्रवाह वाहिनीच्या सडल्या वाहिनीपेक्षा कुठेतरी ती झी वाहिनी योग्य आहे. त्याच्यावरती ही मालिका दाखवली जाते, म्हणजे घराघरापर्यंत ही मालिका पोहोचेल असे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेनं यासाठी सतत तयारीत असलं पाहिजे आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंचा इतिहास जाणून घेण्याचा एक त्याच्यामध्ये नक्कीच आपण तयार असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी मी तर म्हणतो बॅन केलं पाहिजे आपण स्टार प्रवाह वाहिनीला, कारण ज्यांना आपला इतिहास दाखवण्यासाठी त्यांना पैसा पाहिजे आहे, त्यांना आर्थिक कारण शोधत आहेत हे सगळे, तर त्यांना त्या ठिकाणी आपण बॅन केलं पाहिजे हेच या ठिकाणी म्हणावंसं वाटेल. तर नक्कीच ही मालिका एकतर युट्यूबला दाखवली जाईल किंवा मग स्टार त्या झी मराठीवरती दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर धन्यवाद.